कापसे फाउंडेशन वडगाव येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आयोजित युवा संवाद जागर यात्रा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक उपस्थित होते। यावेळी येवल्याची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख असलेल्या पारंपरिक पैठणी फेटा परिधान करून त्यांचा जाहीर गौरव करण्यात आला। हा बहुमानाचा सत्कार भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक समीर समदडिया यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। या संवाद यात्रेच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधत आगामी काळातील संघटनात्मक बांधणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली। या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे देशाच्या लोकशाही रक्षणासाठी आणीबाणीच्या काळात प्रखर लढा देणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला। या प्रसंगी नाशिक जिल्हा आणि येवला परिसरातील भाजप युवा मोर्चाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला। छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मानवंदना अर्पित करतो। आणीबाणीमध्ये पीडित असणारे लोक, ज्येष्ठ लोकतंत्र सेनानी रमेश मामा भावसार उपस्थित, धनंजयजी कुलकर्णी, बाळासाहेबजी गौरकर, सुधाकरजी कुलकर्णी, कैलासवासी पुरुषोत्तम भिंगारकर यांचे पुत्र सोमनाथजी भिंगारकर, स्वर्गीय जयंत पेटकर यांच्या पत्नी श्रीमती सुनीता पेटकर, व्यासपीठावरती उपस्थित आमचे कापसे फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेबजी कापसे, उपस्थित आमचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष समीरजी समदाडिया, बापूसाहेबजी पाटील, नागपुरे मामा, राजूसिंग परदेशी, नानासाहेबजी लहरे, जिल्हे आमच्या आता जवळपास 36 ते 40 झाले। कारण हा मागच्या 1.5 महिन्याचा कदाचित सगळ्यात महत्त्वपूर्ण आणि सगळ्यात सुंदर कार्यक्रम झाला। हे मी सांगतो एवढ्यासाठी कारण आज माझ्याकडं जगातल्या, देशातल्या, राज्यातल्या 1 नंबरच्या सगळ्यात जास्त लोकसंख्या असणाऱ्या किंवा पदाधिकारी असणाऱ्या पक्षाची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि योग्य आहे आणि म्हणून तुमची खासदारकी या ठिकाणी रद्द करण्यात 76 बरोबर ना सर निकाल लागला। आता मजेशीर गोष्ट अशी 12 जूनला सर माझा वाढदिवस असतोय। देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी सर्वात प्रथमतः तर मला महाराष्ट्रामध्ये संपूर्ण राजकारणामध्ये असेल किंवा युवकांचं एक संघटन बांधण्यासाठी एक संधी दिलेली आहे। आम्ही हा संपूर्ण महाराष्ट्र दौरा करत असताना खरं तर विविध घटकातल्या युवकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। भारतीय जनता पार्टी अनेक ठिकाणी खूप मजबूतपणे काम करतच आहे, परंतु जिथं कुठं आमच्या पक्षाची कमतरता असेल तिथंसुद्धा एक मजबूत संघटन युवा पिढीचं बांधणं। युवा मोर्चा एक व्यासपीठच असं आहे की ते फक्त राजकीय नेते घडवत नाहीत, उद्योजकांना मदत करतात, शेतकऱ्यांना मदत करतात, तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तरुणांना मदत करतात, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवतात। त्यामुळं सरकार आणि सर्वसामान्य लोकांमधला एक सेतू हा खरं तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आहे। या संपूर्ण प्रवासामध्ये अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत। आपल्या कोकण पट्ट्यापासून पश्चिम महाराष्ट्र असेल आणि उत्तर महाराष्ट्राचा हा शेवटचा आमचा जिल्हा आहे नाशिक। पुढचे 2 ते 3 दिवस मी इथं अनेक पक्षाच्या संघटनेच्या आमच्या बैठका लावणार आहे। त्याचबरोबर त्यांच्या समस्या समजून घेऊन सरकारकडनं त्यांच्या काही मागण्या असतील किंवा इथले विकासाचे काही प्रश्न असतील ते सुद्धा मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे आणि विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या युवकांच्या काही समस्या असतील, खेळाडूंच्या असतील, या सर्वच गोष्टींवरती आम्ही काम करतोय। मला अतिशय आनंद आहे। नाशिक एक असं शहर आहे जिथल्या लोकांनी मला अत्यंत प्रेम म्हणजे माझ्या राजकीय जीवनाच्या आधीसुद्धा दिलेलं आहे। मी त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानतो। आणि आत्ताच एका गौरक्षकावर काय गुन्हा दाखल झालेला आहे त्यावर काय सांगतो? आत्ता काही गौरक्षक मला भेटायला आले होते। कालसुद्धा मी मालेगावला जेव्हा गेलो होतो तेव्हा माझी सुरुवात ही खरं तर एका श्री गोशाळा पांजरपूर या ठिकाणी झाली।
मला अतिशय आनंद होतो आहे की सरकारने सुद्धा आज आपल्या गोमातेला खरं तर राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे. आज अनेक अशा संस्थांना हजारोच्या संख्येने खरं तर महाराष्ट्र राज्यातल्या एक काय म्हणतात त्याला खूप मोठं सहकार्य मला वाटते सरकारच्या माध्यमातून अनुदान अशा संस्थांना मिळतं. ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर त्यांचेसुद्धा काही समस्या आहेत. मी पोलीस प्रशासनाशी बैठक लवकरात लवकर लावून त्यांचे काही प्रश्न आहेत ते सोडून देण्याचं आता इथून पुढे काम करणार आहे.